अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण एक अत्यंत गूढ पण प्रभावी अशी गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट म्हणजे केवळ कथा नाही, ही गोष्ट म्हणजे मंत्र आहे. ही गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्याच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गुरुकृपेचा मार्ग आहे. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. ही तिथी म्हणजे देवाच्या रूपात अवतरलेला गुरु, ज्ञानाचा दीप लावणारा, अंधकार दूर करणारा आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारा आपला आधारस्तंभ. एकदा एक साधा गृहस्थ स्वामी समर्थांजवळ आला आणि म्हणाला, स्वामी, माझं नशीब इतकं का वाईट आहे? मी कष्ट करतो, परिश्रम करतो, पण मला समाधान नाही. घरात पैसा टिकत नाही, मन अशांत आहे, घरात भांडणे होतात. हे सर्व असं का होतंय? स्वामी हसल्याने म्हणाले, हे सर्व तुझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. तू कर्म करतोस पण विश्वासाने नाही करत. तू देवाला नमस्कार करतोस पण श्रद्धेने निष्ठेने नाही. तू माझं नाव घेतोस पण श्रद्धेने नाही. म्हणजे काय? मुळात बदल हवा आहे तो आपल्या मनामध्ये. गुरुपौर्णिमा येते ती यासाठीच, आपलं नशीब बदलण्यासाठी नाही, तर आपला स्वभाव बदलण्यासाठी. गुरु म्हणजे कोण? गु म्हणजे अंधकार, रू म्हणजे दूर करणारा. म्हणजेच गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करतो तो. स्वामी समर्थ म्हणायचे, संसारात अडकलेल्याला मार्ग फक्त गुरुच दाखवतो. गुरुपौर्णिमेपर्यंत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुवर संपूर्ण श्रद्धा ठेवा. शंका घेऊ नका, शरण जा, अहंकार विसरून जा. तुमचं नशीब का बदलत नाही? कारण तुम्ही स्वतःला बदलायला तयार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, कुणी येतो, माझ्या चरणी डोकं टेकवतो, पण मनात संशय ठेवतो, तर मी त्याला काय देऊ? गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या श्रद्धेचं आणि भक्तीचं परीक्षण आहे. हा काळ फक्त दर्शनाचा नाही, तर हा स्वपरिवर्तनाचा काळ आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत या गोष्टी तुम्ही मनावर घेऊन नक्की करा. तुमचं नशीब खरंच बदलेल. रोज सकाळी उठून 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जपा. स्वामी समर्थांचे किंवा तुमच्या गुरूंचे चरणी एक लहान नैवेद्य अर्पण करा. गुरुचरित्रातील एक पान तरी दररोज वाचा. मनात आलेल्या प्रत्येक वाईट विचारांना स्वामी समर्थ म्हणतात झटकून टाका. पौर्णिमेच्या दिवशी गुरूंना नम्रतेने सांगा, स्वामी, मी काहीही नाही, मला मार्ग दाखवा. या नम्रतेचं एक वाक्य तुमचं नशीब पलटू शकते. गुरु हा कधी आईच्या रूपात, कधी संकटाच्या रूपात, कधी मित्राच्या रूपात येतो, पण ज्यावेळी आपण त्याला स्वीकारतो त्यावेळी तो आपल्या जीवनाचा उद्धार करतो. स्वामी समर्थ म्हणतात, मन शुद्ध झालं की मी तिथे असतो. शुद्ध मनातच माझं वास्तव्य आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेपर्यंत फक्त एक गोष्ट करा, मन शुद्ध करा. मनात विश्वास ठेवा, शंका घेऊ नका. गुरूंचं दर्शन म्हणजे फक्त दर्शन घेऊन येणे, गुरूंचा फोटो घरात आणून तो विसरून जाणे असं नाही. मनापासून भक्ती करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी नशिबाला वळण द्या. ज्यांना वाटतं माझं नशीब वाईट आहे, त्यांनी गुरुपौर्णिमेपर्यंत नित्य स्वामींचं नामस्मरण करा. एक दिवस सुद्धा सोडू नका. एक संकल्प करा, मी दररोज 5 मिनिटं तरी गुरूंना आठवणार. मग तुम्ही पहा, जीवनात जिथं अडकला तिथं मार्ग खुला होईल. बंधूंनो, ही गोष्ट फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ही गोष्ट पचवण्यासाठी आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्ही फक्त हेच केलं, श्रद्धा ठेवली, नाम घेतलं, सेवा केली, शंका मनातून काढून टाकली, तर तुमचं नशीब, तुमचं भविष्य आणि तुमचं वर्तमान सगळं बदलून जाईल. स्वामी समर्थ आहेत, त्यांना हाक द्या, पण हाक ही मनापासून द्या. जय जय रघुवीर समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.